मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे ठाण्याअंतर्गत येणारे संपूर्ण गावे तंटामुक्त पुरस्काराने सन्मानित असून या गावांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असल्याचं दिसतंय। गावात अनेक दिवसांपासून अवैध व्यावसायिकांचे अवैध वरली मटका, गुटखा विक्री, दारू विक्री, शालेय शिक्षणाच्या हायस्कूलच्या जवळच मनोरंजनाच्या नावाखाली दर मिनिटाने खुलणारी लॉटरी सेंटर, लहान लहान मुलांसह शालेय विद्यार्थ्यांची आर्थिक लूट व आकर्षित ठरणारे मिनी लॉटरीसह अनेक अवैध धंदे सुरू आहे। ऑक्टोबर महिन्यात परिसरातील लिहा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ देशी दारूच्या बाटल्या आणून ठेवल्याने गावात तणाव निर्माण होऊन जाळपोळ सुद्धा झाली। जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी स्वतः हजेरी देऊन प्रकरण शांत केले, तरी सुद्धा परिसरातील अवैध धंदे बंद होण्याचे नाव काही घेत नाही। म्हणून शहरातील हमाल कामगार, मजूर, शेतकरी, कार्यालयातील कर्मचारी मटक्याचे आकडे काढून आपले संसार उद्ध्वस्त करीत आहे। मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे सर्वात मोठं गाव आहे। त्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सर्व खेडे, या खेड्यामध्ये अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे। 1 महिन्यापासून माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलेलं आहे। कारण 4-5 दिवसापासून माझ्याकडे सारख्या महिला येतात, त्या स्वतः मला सांगतात की ताई, आमच्यावर खूप अन्याय अत्याचार होतो, आमचे नवरे आम्हाला त्रास देतात। मी विचारलं त्यांना की हे कशामुळे? त्यांनी सांगितले घरामध्ये एक तर शेतामध्ये काम नाही, शेतातून 2 पैसे मजूर येतात, पण आमचे नवरे सर्व वरलीमध्ये घालतात, दारू पितात। आज पूर्ण खेड्यापाड्यामध्ये आपल्या धामणगाव अंतर्गत छोटे मोठे लोकांनी धाबे उघडले, त्याच्यावर अवैध दारूची विक्री चालू आहे। ते दारूची विक्री कुठेतरी थांबली पाहिजे। अशा ह्या कारणाने तरुण मंडळी दारूला बळी पडत आहे। ते तरुण मंडळी आज जर दारूला आपण बंदी घातली तर तरुण मंडळी ही आपल्या हातातून जाणार नाही आणि त्यांना वेळेवरच त्यांच्यामध्ये सुधारणा होईल, ही मला अपेक्षा आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोताळा धामणगाव बडे येथे विशेष लक्ष घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। मी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने एसपी साहेबांना एक विनंती करते की साहेब, तुम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष घाला आणि अवैध धंदे बंद करा, नाहीतर मी माझ्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शिवसेनेची स्टाईल दाखवून कुठंतरी काहीतरी मला जसं करता येईल मी तसं करेन। त्याच्यासाठी माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल, पण मी हे धंदे बंद केल्याशिवाय मी राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। असलम हिरीवाले, विदर्भ न्यूज, बुलढाणा।